इथं आलं 39. आता 39च्या पुढे हे आहे तर 1.1 वर कमरेला खूण करून घ्यायची इथे. तर इथे येणार आहे. आता या बघा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम मोठा साईज हेवी ब्लाउज फिटिंग दाखवली. एकदम परफेक्ट असते. दिसते टीप पण समोरासमोर आणि फिटिंगची टीप पण एका सरळ रेषेत, कुठेही चुनी नाही. ते बघा किती समोरासमोर आहे. आणि पण फिटिंग करायला शिका. कितीही मोठा ब्लाउज असू द्या, अजिबात घाबरायचं नाही. या पद्धतीने तुम्ही पूर्ण, मी स्टिचिंगचा व्हिडिओ टाकलाय, पायपिंगचा व्हिडिओ टाकलाय, फिटिंगचा पण व्हिडिओ टाकलेला आहे. आता हा बाही कटिंगचा व्हिडिओ आहे. या पूर्ण कटिंगचा व्हिडिओ आहे आपल्या पेजवर. एवढी हेवी साईज जर तुमचा ब्लाउज असेल तर तुम्ही हे सगळे व्हिडिओ तुम्ही बघा आणि या पद्धतीने ब्लाउज शिवा. आता मी आपल्याला बाह्या जोडण्यापासून ते त्याच्यापर्यंत दाखवणार आहे. फिटिंग परफेक्ट फिटिंग करण्यापर्यंत कशी करायची, बाह्या पण कशा जोडायच्या ते ट्रिक सांगणार आहे. बाह्या जोडण्या अगोदर हा जो मुंडा आहे तो एका रेषेत असायला पाहिजे आपला असा. हे जे बाहेर कापड दिसते ते बाहेरचं कापड आपल्याला कट करून टाकायचंय. एका रेषेत करून घ्यायचंय मुंडा. आणि मग मागची पुढची बाजू बघायची मुंड्याची, बाहीच्या. तर ही बाही या साईडची आहे. याचा मध्य धरायचा असा आणि शोल्डरवर टेकवायचा आणि बरोबर पुढच्या साईडला अगोदर टीप मारून घ्यायची. न खेचता बाही लावायची. परफेक्ट बाही काढलेली आपण, मी व्हिडिओ टाकलेला आहे, बघा तो जाऊन. अजिबात खेचायची नाहीये बाही, आपल्याला मुंडा कमी पडणार नाही अजिबात. मापूनच घेतलाय बरोबर. अगदी असा परफेक्ट बाही बसण्यासाठी बाहीची कटिंग कशी करायची हा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो बघा. म्हणजे तुमची पण अशी बाही परफेक्ट बसेल. आणि आता राहिलेला अर्ध हे इकडून जोडून घ्यायचंय. डबल टिप टाकायचे परत. अशी बाही बसली पाहिजे स्ट्रेट एकदम खांद्यावर, शोल्डरच्या इथे. आणि मग उलट्या साईडने फोल्ड करायचा ब्लाउज, सुलट्या साईडने, आणि टीप मारून घ्यायचे पाव इंचावर कडेने. टीप मारताना हे दोन्ही टिपावरती टाकायचे असा बाहीच्या. ही उंची परफेक्ट असली पाहिजे दोन्ही पण बाजूची, मागची पुढची. बाहेर जे दोरे किंवा कापड एक्स्ट्रा आला असेल ते कट करून टाकायचं. नंतर ब्लाउज उलटा करायचा आहे आणि एकदम एका रेषेत आलेली आहे टीप आपली. आणि मग इथे बरोबर टीपवर फोल्ड करायचं असं आणि अजून एक दाब टीप टाकून घ्यायची उलट्या साईडने. आता याच पद्धतीने मी इकडची बाही पण जोडून घेते. त्या अगोदर हे चेक करायचंय दोन्ही उंची बरोबर आहे का, मागच्या आणि पुढच्या भागाची मुंड्याजवळ.
कमी जास्त असेल तर छाटून घ्या जो जास्त आहे तो भाग. आणि आता इथे पहिल्यापासून सुरुवात करायची, सुरुवातीपासून बाही जोडायला. इथे मापून घ्यायची गरज नाही, फक्त पहिली बाही जोडतानाच मापून घ्यायचं असतं मध्यावर बाही ठेवून. आता आपल्याला फिटिंग करायचे, तर कमरेचं माप बघून घ्या. कंबर आहे 39 आणि दंडघेर आहे 15 आणि फुल चेस्ट आहे 42. 42चा चौथा भाग येतो 10.5 आणि कमरेचा 39 वर माप टाकून घ्यायचं अगोदर. हे आहे आपली काचपट्टी. काचपट्टीपासून पूर्ण टेप लावायचा आहे असा आणि 39 पर्यंत मोजत जायचंय असं पूर्ण कमरेला. इथं आलं 39. आता 39च्या पुढे हे आहे लुकांची पट्टी, इथपर्यंतच मोजायचं आहे आपल्याला एवढं. इथून इथे टेप लावला आणि 4.5 भरलेला आहे. 4.5चा आपल्याला 4 भाग समान करायचे, तर येणार आहे 1.1. तर 1.1 वर कमरेला खूण करून घ्यायची इथे. अशी दुसरी खूण येणार आहे काखेमध्ये. तर लुकांच्या बाजूकडे ही लुकांची पट्टी सोडून द्यायची, तिथून पुढे 10.5 वर खूण करायचे. जरा ताणायचे ब्लाऊज इथं आणि 10.5 वर खूण करायचे. आणि इथे येणार आहे आपला दंडघेर 15 आहे, तर 15चे निम्मे येतात 7.5. तर इथे येणार आहे. आता या तिन्ही खुणा अशा आपल्याला जोडत यायच्या. या पद्धतीने तुम्ही खुणा करून घेतल्या तर एका सरळ रेषेत टीप येणार आहे अशी. दुसरी टीप त्याच्या बाहेरून टाकायचे. याच पद्धतीने इकडे पण खुणा करून घेऊया आपण. कमरेला होती 1 आणि 1 रेष. छातीच्या इथे ही हुक पट्टी आहे, तिथं मात्र पूर्ण घ्यायचं टेप कडे पासून आणि थोडा खेचायचा ब्लाउज असा आणि 10.5 वर खूण करायचे. आणि इथे 7.5 वर दंडघेर आहे. या पद्धतीने बरोबर तुम्ही फिटिंगच्या खुणा काढून घ्या अगोदर. बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम मोठा साईज हेवी ब्लाउज फिटिंग दाखवली, एकदम परफेक्ट असते दिसते टीप. ही टीप पण समोरासमोर आणि फिटिंगची टीप पण एका सरळ रेषेत, कुठेही चुनी नाही. अशी
या साईडची पण दाखवते। हे बघा, ते बघा किती समोरासमोर आहे आणि फिटिंगची टीप पण व्यवस्थित आहे। तर या पद्धतीने तुम्ही पण फिटिंग करायला शिका। कितीही मोठा ब्लाउज असू द्या, अजिबात घाबरायचं नाही। या पद्धतीने तुम्ही पूर्ण, मी स्टिचिंगचा व्हिडिओ टाकलाय, पायपिंगचा व्हिडिओ टाकलाय, फिटिंगचा पण व्हिडिओ टाकलेला आहे। आता हा बाही कटिंगचा व्हिडिओ आहे, या पूर्ण कटिंगचा व्हिडिओ आहे आपल्या पेजवर। एवढी हेवी साईज जर तुमचा ब्लाउज असेल तर तुम्ही हे सगळे व्हिडिओ तुम्ही बघा आणि या पद्धतीने ब्लाउज शिवा। ब्लाउज आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनची घंटी दाबा। चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।